आणि अधिवेशन चालू आहे आणि तालुका में जे काही बेन तीन मुद्दा आहे आपो ते त्या मुद्द्यामुळे आमने कदाचित मुंबई अधिवेशन जा पडी आणि आपू तारीखली लेदी आणि त्यानंतर मला बी मुंबई हाजत अडचण आवी सके तर त्या 10 तारखेपर्यंत तू मग थांबा. आता आपण 10 तारखेपर्यंत वेट अँड वॉच के आणि त्यानंतर आता 21 तारखेला बैठक लागवी. 21 तारखेला बैठकी में जे कारखाना संचालक मंडळ आहे ते भी उपस्थित आहे. त्यानंतर जे बँको हे ई ताला लागवलो आहे ज्या ताबा आम्ही कारखानो आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे सुरू करण्यासाठी आदिवासी टायगर सेनेसह शेतकरी कर्मचाऱ्यांचा एल्गार, अन्यथा धुळे सुरत महामार्ग बेमुदत बंदचा इशारा. आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे सुरू करण्याच्या मागणीसाठी आदिवासी टायगर सेना, शेतकरी, कर्मचारी तसेच सामाजिक राजकीय प्रतिनिधींचा लढा आता अधिक तीव्र झालाय. गुरुवार 13 ऑगस्ट कारखाना परिसरात शेकडो शेतकरी, कर्मचारी व राजकीय सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी कारखाना सुरू करण्याच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून उपस्थितांनी आपल्या व्यथा मांडल्या. कारखाना तातडीने सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन पुन्हा तहसीलदारांना देण्यात आले. तसेच द्वारकाधीश साखर कारखान्याचे मालक सचिन सावंत आणि धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना तातडीने बैठकीसाठी बोलावून या प्रश्नावर मार्ग काढावा अशी मागणी करण्यात आली. अन्यथा महामार्ग रोखण्याचा इशारा. कारखाना सुरू करण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास तालुक्यातील गावागावात जनजागृती करून शेकडो शेतकरी व कर्मचाऱ्यांना एकत्रित करण्यात येईल. त्यानंतर धुळे सुरत महामार्ग बेमुदत बंद करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. त्यामुळे प्रशासनासमोर आता कारखाना सुरू करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. डोकारे साखर कारखाना हा आदिवासी बहुल भागातील शेतकरी, कामगार आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक हिताशी जोडलेला कारखाना आहे. कारखाना बंद असल्याने शेतकरी व कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. थकबाकीमुळे बँकेकडून कारखाना सील. धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीच्या कारणास्तव कारखाना सील केलाय. यापूर्वी तहसीलदारांनी येत्या 6 ते 8 दिवसात बँक अधिकारी व द्वारकाधीश साखर कारखाना व्यवस्थापन यांच्यात समन्वय बैठक घेऊन कारखाना सुरू करण्याचा मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे. शासन व प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने देऊनही कारखाना सुरू करण्याबाबत ठोस निर्णय होत नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. आदिवासींच्या हिताचा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू झालाच पाहिजे अशी ठाम भूमिका शेतकरी व कर्मचाऱ्यांनी मांडली. यापुढेही कारखाना सुरू करण्यासाठी जन आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा स्पष्ट इशारा आदिवासी टायगर सेना, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांनी दिलाय. त्यामुळे डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क साठी अजय राजपूत, नवापूर. आणि अधिवेशन चालू आहे आणि तालुका में जे काही बेन तीन मुद्दा आहे आपो ते त्या मुद्द्यामुळे आमने कदाचित मुंबई अधिवेशन जा पडी आणि आपू तारीखली लेदी आणि त्यानंतर मला बी मुंबई हाजत अडचण आवी सके तर त्या 10 तारखेपर्यंत तू मग थांबा. आता आपण 10 तारखेपर्यंत वेट अँड वॉच के आणि त्यानंतर आता 21 तारखेला बैठक लागवी. 21 तारखेला बैठकी में जे कारखाना संचालक मंडळ आहे ते भी उपस्थित आहे. त्यानंतर ज्या बँको हे ई ताला लागवलो आहे ज्या ताबा आम्ही कारखानो आहे ते डीडीसी बँक धुळे बी आतो. त्यानंतर जे भाडे तत्व 15 वर्षा खातूर लेतलो आहे कारखानो ते द्वारकाधीश ते बी ती उपस्थित आता. आणि त्यानंतर आपो मेराज शेतकरी बांधव, कर्मचारी आणि सामाजिक प्रतिनिधी या माध्यमुखी आमोती प्रतिनिधित्व केयो. आणि त्या हमूर मित्रों 21 तारखेला जी बैठक हुई ते बैठकी में तहसीलदार साहेबों एक पॉइंट नोट किए हो. प्रत्येक ती उपस्थित था. यहाँ प्रोसीडिंगों में सया ले दिया, नावे लिखे हैं आणि ती विषय हो वियो का ती आमुतियान विचार्यो का वो जो कारखाना है डोकारे कारखाना वो बंद कहा है, अडचण काय है चालू केरूला. ते त्यानंतर जे चौधरी साहेब आता मनोज चौधरी तो सीईओ आहे डीडीसी बँका आणि त्या हे की आख्यो का ओ कारखानो गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही ताबो केलो आहे आणि तो ताबो या खातूर केलो आहे का या कारखाना आम्हाला लोन आहे. आमू या लोन देतली आहे ते पैसा पोया ना त्या खातूर कारखानो आमू सील केयो. हात्यान विचारी आमू अमाऊंट आहे ते साधारण त्या अमाऊंट आखी 8 कोटी 32 लाख समथिंग में एकी काही बी अमाऊंट आहे. आघाडी पासाडी 20 टक्के पण 8 कोटी होता त्या पैसा बाकी आहे. त्या व्याज मिलीन साधारणतः 11 कोटी 52 लाख रुपये की काही बी अमाऊंट आहे. हाते त्या मार्ग काढ्यो. हा त्यानंतर भालेराव म्हणून त्या एमडी आहे द्वारकाधीशू ते तो ती प्रतिनिधी म्हणून आलो आतो. आता त्याला विचारणा की का बाबा तुम्ही पैसा पोहणार आहे का. तहसीलदार साहेब आतो, चेअरमन साहेब आतो, त्या प्रतिनिधी आता आपण शेतकरी बांधव आता, सभापती साहेब आतो आणि कर्मचारी आता
या होमूर त्या हे की आखे 28 तारखेपर्यंत मला वेळ द्या. 28 तारखेपर्यंत आम्ही काही ना काही आखे पैसा पुरवला प्रयत्न की हो. हाती मनोज चौधरी म्हणून जे बँका सीईओ आहे डीडीसी बँका ते त्या हे की आखे का 30 तारखेल आम्हा बोर्ड मीटिंग आहे आणि बोर्ड मीटिंग मामू निर्णय लेणार आहे. निर्णय हो लेणार आहे जर तुम्ही 28 तारखेपर्यंत पैसा पोया नाही आणि जर व्यवस्थित जर तुम्ही रिप्लाय आमने देजो नाही तर हाती आम हो थर्ड पार्टी लोक कारखानो लिलाव की ती जबाबदारी ती रिस्पॉन्सिबिलिटी आम आहे की केडा आख्यो बँका आख्यो तहा तिया जो द्वारकाधीश वालो जो एमडी आथो ते तिया मुयुप लोगो माखो मी नाही गे मित्र उडतलो मी नाही माखो आणि तिया नंतर हे बैठक या पुरे विया 30 तारीख निघी गी तिया नंतर आम मनोज चौधरी फोन केयो तहसीलदार साहेबाला फोन केयो आणि विचारियो का बुवा अडचण काय आवी रही 28 तारखेपर्यंत पैसा पोहणार आता 30 तारखेला बोर्ड मीटिंग निर्णय लेणार आता आता मनोज चौधरी सरळ आहे की आख्यो का जर आपण एगो जर चुकीचा निर्णय लेदो ते कदाचित कारखानो आजी संकटून आवी सके ते तिया खातूर आपण आजी वेळेलेजी बेंचार दी माल द्या वेळेलेजी आपण आणि त्यानंतर निर्णय लिहू परत 3 ते 4 तारखेला माई फोन केयो आणि त्यानंतर त्याने विचारियो का साहेब काय झालं त्या हे की अखाऊला आतो का द्वारकाधीश इंटरेस्टच घेत नाहीये पैसे भरायला तयारच नाही या पद्धती किती आहे आख्यो त्यानंतर परत अशी 2-3 दिवसानंतर फोन केला साहेब काय झालं त्यानंतर परत त्या हे की आख्यो का म्हणे यांना म्हणे आता म्हणे वेगळ्या पद्धतीने म्हणे ट्रीट करावा लागणार आहे आम्ही पत्र व्यवहार करतोय त्यानंतर मग 2 दिवसानंतर आम्ही फोन केला त्या हे की आख्यो 101 ची नोटीस सोडली आहे आणि ही काही जी मशिनरी आहे जी द्वारकाधीशू मशिनरी त्यांची इन्व्हेस्ट केली आहे ते आम्ही ते सील लागवणार आहे हाती एकी वेळे आपण कारखाना चालू करूला प्रयत्न केली आणि भिरी वेळे कारखाना जी प्रॉपर्टी आहे ती सिलूप सिलवेती जायरी बरोबर ने द्वारकाधीशू अकाउला आहे की 77 कोटी रुपये आम्हा ही इन्व्हेस्टमेंट आहे त्याही 10 दिवसापूर्वी नवापूर तालुका जे बी शेतकरी आहे ते त्या एक 100 रुपये अकाउंट उमटाके द्वारकाधीशू बरोबर म्हणजे एकी वेळे आपण कारखानो चालू केला खातूर लढो उभा रिया आणि भिरी वेळे द्वारकाधीश कारखानो बोंदूज राज जे आखीने आपो जे तमाम आदिवासी बांधव आहे आपो जे बांधव आहे आपो जो समाज आहे ते तियाल आपो विरोधू में भडकाविने तो तियान प्रवृत्त किरियो हिना शेतकरी बांधव आता कर्मचारी आता या माध्यमुकी आपण निर्णय वियो का या नागदाबजी तरे मुई उघडावी आणि त्या खातूर आपण निर्णय लेतो तीनच कर्मचाऱ्यांनी विश्वासून लेतो द्वारकाधीशूचे बेन कार्यालय आहे एक चौकी आणि एक विसरवाडी बरोबर ने ते या बेन कार्यालय आपण लॉक लागवूला खातूर निर्णय लेतो आणि आपण ती घ्या त्यानंतर लॉक लागवूला नंतर तीन कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना आपण बेंचार देऊ खातूर तुम्ही आमने सहकार्य क्या जेणेकरून आपण द्वारकाधीश कारखानो आहे त्याला चालना मिळेल आपण जो डोकारे कारखानो आहे त्याला चालना मिळेल द्वारकाधीश काय ते बी मजबूर मी हतबलवी आणि पैसा पोय ते त्या खातूर आपण ती कार्यालय ताणो ठोके मित्र हो आणि तो जग जाहीर आहे आपण सोशल मीडियाला व्हायरल केयो यानंतर लगेच 4 ते 5 दिवसानंतर ते ना शेतकरी यानंतर जे काही चौकी जो मालक आतो ते त्या फोन आलो आमने दादा मा भाडा कायवी ओ कार्यालय बंद आहे ते मा भाडो केडो दी ते त्या लाख्यो का बाबा ठीक आहे तू फक्त एक तो भाडापुरती विचार की हो परंतु ही हजारो जे शेतकरी आहे हजारो जे कर्मचारी वेरी किंवा या जी आस्था ही जोडाली आहे ते त्या लोक बी विचार क्या तुम्ही बरोबर नाही एक दी त्या विचार आहे वाट जोवी त्यानंतर भिरा द्याल परत त्या काय प्लॅनिंग केयो शेतकरी बोला की लेदो म्हणजे काही ते बी त्या ही या डोकारे कारखान्याला बोंद थोवा खातूर ती तेंडो प्रवृत्त कट रच्यो आणि त्यानंतर ती म्हणजे होगान बोला की लेता शेतकऱ्याने आणि त्यानंतर आधी ती किरण दादाला फोन आलो आखे दादा आखे तुम्ही विश्वास ना लेतो है की ना के होते की ना के होते किरण दादा माल फोन आलो किरण दादा माय आखू जर तियाने ही कार्यालय बोंद आहे त्या खातूर जर अडचण वेरी ते तिया नाकी ते उघडाविला तुम्ही बरोबर ने कारण तुम्हाला नुकसान केला खातूर आमू ही कार्यालय बोंद ना केयो कार्यालय बंद केलो आहे तो फक्त ही डोकारे कारखाना हितू खातूर बंद केलो आतो परंतु जर तुम्हा भी मानसिकता जर कारखाना चालू करूला जर नाही वेरी ठीक आहे तुम्हा पद्धती की जर तुमने लॉक वेरी उघडाविल्या विसरवाडीवाला भी ते फोन आलो तियान भी आपण आखी देतो बाबा तुम्ही उघडाविल्या तुम्हा आरी काय आम्हा दुश्मनी ना मिले किंवा तुम्हा नुकसान वे की आम्हा काही थिंक ना मिले आणि त्यानंतर हाती परत आधी ठरवे आपण का आपण तमाम शेतकरी बांधव आहे कर्मचारी आहे या माध्यमों की बैठक लेजी कारण वेळोवेळी आपण जहा पाठपुरावो किरी हा ते त्यानंतर द्वारकाधीश फक्त काय आखिरी हो का मला पैसा ना पोरूला तो काही ना काही नाटक किरी हो बरोबर ने आणि शेतकरी आहे किंवा कर्मचारी आहे त्या आरी जे काही कनेक्टेड आहे होगाच कनेक्टेड ना मिले परंतु भाडे तत्व चालणारा जे लोक आहे ते त्या माध्यमुखी आहे लोकोने
संभ्रम पसरावूला माविर्या हो चुकीच्या पद्धती की जे काही गोटे आहे ते आखूला माविर्या का याच्यामुळे कारखाना चालू होत नाही, त्याच्यामुळे कारखाना चालू होत नाही. हाती तिया नापो आज या मीटिंग माध्यमुखी आणि या डोकारे कारखाना या धरतीत लोक आव्हान आहे, द्वारकाधीशला आव्हान आहे. जर तुल वाटे हे का कारखानो केडामुळे बोंधविलो आहे ते तू व्हिडिओ जारी केरा जोजे, व्हिडिओ व्हायरल केरा जोजे आणि पत्र व्यवहार केरा जोजे आणि त्या पत्रा सळ तू नाव लिखा जोजे का केडामुळे कारखानो बोंध आहे. बरोबर आहे ने बँकाही सरळ आख्यो का ओ कारखानो आहे आम्हा ताबामा आहे. जर तुम हो 11 कोटी रुपयां 52 लाख रुपया समथिंग काय ते बी पोरूला आहे ते त्यापैकी तुम्ही 3 कोटी रुपया बी पोई द्या, व्याजू जी अमाऊंट आहे ती बी पोई द्या, ते बी कारखानो चालू क्या एकी सरळ ती 21 तारखेला आख्या आम्हा होमूर आणि एकी आखी बी जर होमजी लिया का टाळाटाळ केतो वरी द्वारकाधीश हा गुन्हेगार केडो आहे. द्वारकाधीश आहे ने कारण भाडे तत्वात जर तुम्ही 15 वर्षा खातूर कारखानो लेतलो आहे हा तू पैसा कहा ना पोहतो आणि तू हा ती लोकून आखो ते भाडा तत्वात चालणार राहणे का बुवा याने बंद केला त्याने बंद केला. जर तुला तो वाटे केडे बंद केयो हा तू ते की जारी के ने पत्र व्हायरल के व्हिडिओ व्हायरल के आणि ती गोष्टी सामोरे जा खातूर आम्ही तयार आहे. आम्ही ही ज्या मीटिंग लेतली ता आखी गेला ताजेर